मी सुनेत्रा अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब अशी उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही। अजित पवार यांच्या निधनानंतर आज सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। राजभवन येथे पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यात राज्यपालांनी त्यांना पदाची शपथ दिली। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते, आमदार तसेच महायुतीतील वरिष्ठ नेते उपस्थित होते। दुपारी राष्ट्रवादीच्या आमदारांच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड करण्यात आली होती। त्यानंतर सायंकाळी उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी पार पडला। शपथविधीनंतर सुनेत्रा पवार यांच्याकडे क्रीडा व युवक कल्याण, राज्य उत्पादन शुल्क आणि अल्पसंख्याक अशी 3 महत्वाची खाती देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। मात्र अजित पवारांकडे असलेले अर्थ खाते सुनेत्रा पवार यांना देण्यात आलेले नाही। हे खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतःकडे ठेवणार असल्याची चर्चा आहे। यामुळे महायुतीत अर्थमंत्री पदावरून मतभेद निर्माण झाल्याचे चित्र आहे। दरम्यान शपथविधीनंतर सुनेत्रा पवार तात्काळ मंत्रालयात जाणार नसून त्या बारामतीला रवाना होणार आहेत। अजित पवार यांच्या दशक्रिया विधीनंतर त्या पदभार स्वीकारणार असल्याचे सांगण्यात येत आहे।